अगदी कमीत कमी साहित्यात बनणारी, टम्म अशी फुगणारी आणि खूप दिवस टिकणारी कुरकुरीत पाणीपुरीची पुरी तुम्ही नक्की बनवून पहा. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप बारीक रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता थोडं पाणी घालून छान असा हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता हा गोळा 30 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात. 30 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा 1 चमचा तेल घालून हे पीठ आपण हाताने व्यवस्थित मळून घेऊयात. पीठ मळून झाल्यानंतर आता जाडसर पोळी लाटून घेऊयात. पिझ्झा कटरने असे मार्किंग करून झाल्यावर छोटे छोटे गोळे बनवूयात. आता एक एक गोळा घेऊन छान पातळ अशी पुरी लाटून घेऊयात. सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या तळून घेऊयात. तुम्ही जर ह्या पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या तर त्या तशाच फुललेल्याच अवस्थेत राहतात. पाणीपुरीची ही पुरी अगदी टम्म अशी फुगलेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेली आहे.